आम्ही सारे खवय्ये. आणि आता गोड पदार्थ शिकतोय आपण. एक मस्त सारस्वती, मला वाटतं अगदी प्युअर पारंपरिक असा हा पदार्थ सारस्वतांचा. येस. आणि त्याचं नाव आहे नाचणीचं सत्व ना. करेक्ट. तर साहित्य सांगता. नाचणी, काजू बिया, माडाचा गूळ, वेलची पावडर आणि नारळाचा रस. साहित्य आपण बघितलं. आणि आता नाचणीच्या सत्वासाठी मुख्य नाचणी, तरी छान लाल नाचणी मिळालेली आहे. आणि काकू मला सांगा की आता आपण हे मिक्सरमधनं आता वाटतं. ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार. हां 2 हे बाउल पाणी दे. असे आपण मिक्सर मध्ये वाटणार. म्हणजे त्याची पेस्ट कशी होते. आणि ती पेस्ट करून आपल्याला गाळून घ्यावं लागतं. म्हणजे ह्याची जी सालं असतात ती सालं वरती राहतात आणि आपल्याला प्युअर त्याची पेस्ट मिळते. आणि ती दुधाळ असते ना. दुधाचा कलर येतो त्याला. दुधाचा कलर येतो. आणि ती आपण जी गाळतो तर ती वस्त्रातून गाळायला लागते. वस्त्र गाळ, पातळ वस्त्र ज्याला बारीक भोकं असतात म्हणजे पंचे वगैरे असतात त्याच्यामधून ते गाळायला पाहिजे. नाहीतर मग ते गाळण्यात गेलं तर सर्व खाली जाईल. हा बरोबर. तर ही काळजी नक्की घ्या. तर आम्ही आता हे मिक्सर मधनं वाटून गाळून घेतो. नाचणीचं जे आपण वस्त्रगाळ असं मिश्रण करून घेतलं तर ते हे रेडी आहे. आणि त्याचा कलर तुम्ही बघताय दुधासारखाच आलेला आहे. तर आता मिक्सिंग करा. आता मिक्सिंग करायचं. फुल घाल याच्यात. नंतर नारळाचा रस घाल. ह्याला एवढा लागेल ना. हो. आणि हे जे सत्व आहे ना ते शिजल्यावर घट्ट होतं. आळतं त्याच्यामुळे त्याला रस जास्त लागतो. बरं आता मला सांगा काकू की हा जो गूळ आहे, गूळ आहे ना. हा गूळ आहे. पण हा एवढा काळपट कसा काय. कारण तो ही ताडी असते ना, ताडीपासून बनवलेलं असतं. खाल्ला तर चालतो ना. हो हो. हा गुळच म्हणतात त्याला. फक्त याचा माडाचा गुळ म्हणतात. अच्छा. कारण म्हटलं गुळ मला शूटिंग करायचंय तर ताडीचा गुळ खाल्ला मी तर काय नाही. हा गुळच आहे. घाल. पण केवढा चॉकलेट सारखा. हो. आणि याच्यामुळे कलर येतो याला ब्राउनिश. अदरवाईज जर तू साधा गुळ घातला तरी होतं. पण साध्या गुळाचा फिक्का कलर येतो. आणि ह्याची चव पण वेगळी लागते. जी चव आपल्या ह्याची लागते ना तशी त्या गुळाची लागत नाही साध्या गुळाची. कारण मुळातच गुळाची चव वेगळी आहे. आता काय. आता वेलची दे 1/2 चमचा. म्हणजे एकंदरीत ज्यांच्याकडे ज्यांचे कोणी नातेवाईक गोव्याला नसतील ते बिचारे काय करणार. तर त्यांना तो साधाच गुळ घ्यायला लागेल. तर साध्या गुळामध्ये पण होय अगदी व्यवस्थित होतं. असंच होतं. फक्त जरा कलर आणि चव जरा डिफर होते आणि काही नाही. ठीक आहे. हे विरघळून घ्यायला लागेल ना आपल्याला. आणि मग तो ग्रीसिंग केलेल्या ह्याच्यात नाही हे आता गॅसवर शिजवायचं. आधी आळवायचं. म्हणजे हा जो कलर तुझा पांढरा दिसतोय तुला तो तुला ट्रान्सपरंट कलर येईल आणि ब्राउनिश येईल याच्यामुळे, गुळामुळे. आणि ते आल्यानंतर शिजलं की आपण एका डब्यामध्ये तूप लावायचं कारण ग्रीसिंग करून आणि त्याच्यावर हे ओतायचं आणि सेट करत फ्रीजमध्ये ठेवायचं की तुला त्याच्या वड्या खरवसासारख्या पडतात. ठीक आहे. आता ते आळवायची तयारी करूया. मिश्रण जे आपण तयार केलं तर ते आता आळवायला ठेवलेलं आहे. काकू ते लगेच आळवायला लागतं ना. नाहीतर त्याला गुठळ्या होतात. मग ती काळजी नक्की घ्यायची सत्व बनवताना की त्याच्यात बेसिकली ते पीठ आहे, पिठूळ आहे जिन्नस तो. तर ते आपण आरारूट वगैरे कसं लगेच चेंज होतं. दिस इज वन टाइप ऑफ आरारूट ओनली. बरोबर. ते पूर्वीच्या काही आता हे सगळे पुडिंग आणि कस्टर्ड झाले. हे पूर्वीच्या काळचे पुडिंग कस्टर्ड आहेत जे जेव्हा अंड खायचे नाहीत, अगदी सगळेजण काही अंड खात नव्हते, तर तेव्हा असे पदार्थ हमखास केले जायचे आणि नैवेद्याला सणावारी हे सगळे पदार्थ नक्की केले जातात. आणि हे स्वीट डिश म्हणून सुद्धा घेतात लोक. हो. जेव्हा चहाच्या वेळेला पाहिजे असेल ना संध्याकाळी बरोबर तरी पण हे सत्व. आणि विशेष म्हणजे कोणाकडे जर जायचं असेल तर आपण जसे बाजारातून स्वीट्स घेऊन जातो त्याच्या जे नाचणीच्या सत्वाचा एक डबा नेला तर खरोखरच कौतुक होतं की हिने नाचणीचं सत्व करून आणलं म्हणून. कारण सगळ्यांना माहित आहे की हे सत्व करायला किती त्रास पडतो ते. बरोबर. तर आता लक्षात ठेवा, ज्यांना ज्यांना माझ्याकडे यायचं असेल भेटायला तर त्यांनी नाचणीच्या सत्वाचा डबा घेऊन यायचा आहे. तर आता आम्ही हे आळवून घेतो. जे मिश्रण आपण आळवलं तर ते झालेलं आहे असं चांगलं. आता आपण ग्रीसिंग करून घेतलेलं आहे या ट्रेला.
ना, त्याच्यामध्ये हे घालायचंय. आपल्याला वरनं काजू लावायचे आहेत त्याला आणि आता फ्रीज मध्ये ठेवायचं ना. करेक्ट. साधारण किती तासात जमतं ते? साधारण 1-1.5 तासामध्ये जमतं. अच्छा. आणि जमल्यानंतर तुम्ही खरवसासारख्या त्याच्या वड्या पाडू शकता. हा ओके ठीक आहे. तर आता याचं साहित्य कृती तुम्हाला लिहून घ्यायला हरकत नाहीये, कारण आता याच्यावर काजू घालून आम्ही जस्ट ते सजवतोय. द्या घ्या. हे सजवून घेतो आणि तुम्ही तोपर्यंत साहित्य कृती. नाचणीचं सत्व बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नाचणी, काजू बिया, माडाचा गूळ, वेलची पूड आणि नारळाचं दूध. कृती: प्रथम पाडी आणि नाचणी याचं मिश्रण मिक्सर मधून वाटून पेस्ट गाळून घ्यावी. एका बाउलमध्ये तयार पेस्ट, नारळाचं दूध, गूळ, वेलची पूड आणि काजू बियांचं मिश्रण तयार करून घ्यावं. गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये तयार मिश्रण शिजवून आळवून घ्यावं. आळवलेलं मिश्रण तूप लावलेल्या डिश मध्ये थापून फ्रीज मध्ये सेट करून घ्यावं आणि नंतर त्याच्या वड्या पाडाव्यात. आम्ही